मी मुनेश्वर सर ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये इयत्ता 11वी सायन्सचा फिजिक्सचा पहिला लेक्चर ऑनलाईनमध्ये घेत आहोत. चॅप्टर फर्स्ट, युनिट अँड मेजरमेंट. सर्वात पहिले मला असं सांगावं असं वाटतं की तुम्हाला आपण फिजिक्समध्ये पहिलं चॅप्टर स्टार्ट करत आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की डेफिनेशन ऑफ फिजिक्स ही महत्त्वाची आहे. आपण मागच्या वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षापर्यंत इयत्ता 5व्या वर्गापासून तर इयत्ता 10व्या वर्गापर्यंत सायन्सचा अभ्यास केलेला आहे. परंतु सायन्स शिकत असताना आपल्याला बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची चांगल्या प्रकारे ओळख आहे. परंतु फिजिक्स ही जी टर्म्स आहेत, ही फिजिक्सचा जो सब्जेक्ट आहे, आपण 11वी आणि 12वीमध्ये आल्यानंतरच आपल्याला त्याची खरी ओळख होते. खऱ्या अर्थाने जर सायन्स शिकायचं असेल तर बेसिक सायन्स आपल्याला 3 प्रकारे शिकता येते. एक तर बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. आता जर बायोलॉजीची जर आपण थोडक्यात जर ओळख करून घेतली किंवा आपल्याला जर माहीत असेल तर आपण सोपं सांगू शकतो की बायोलॉजी इट इज द branch of science which deals with the study of plants and animals. Similarly, we can say that the chemistry it is the branch of science which deals with the study of different types of the chemicals and their reactions. Similarly, पण याचा अर्थ असा की सायन्सचा आपण अभ्यास केलेला आहे की ज्या शास्त्रामध्ये जीव आणि वनस्पती म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला जातो त्याला बायोलॉजी म्हणतात. तसंच या केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर केमिस्ट्री इट इज द ब्रांच ऑफ सायन्स म्हणजे केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा असून याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द केमिकल्स अँड द रिॲक्शन्स, डिफरंट टाईपचे रसायन आणि त्याच्या अभिक्रिया याच्यामध्ये बघितल्या जातात. तसंच फिजिक्सचा जर आपण विचार केला तर फिजिक्समध्ये आपल्याला असं सांगता येईल इट इज ऑल्सो ब्रँच ऑफ सायन्स. फिजिक्स इट इज ऑल्सो ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फेनॉमेनॉन इन द नेचर अँड रेकॉर्डिंग. काय म्हणत आहोत मी? भौतिकशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा असून याच्यामध्ये काय केलं जातं? स्टडी द डिफरंट फेनॉमेनॉन इन द नेचर अँड रेकॉर्डिंग. म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या घटनांचा अभ्यास करणे आणि त्यांचं रेकॉर्ड ठेवणे म्हणजे फिजिक्स होय. तर थोडक्यात असे म्हणतात काही शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत की फिजिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो पार्टिकल टू द मायक्रो पार्टिकल, मायक्रो टू द मॅक्रो पार्टिकल, मायक्रो पार्टिकल टू द मॅक्रो पार्टिकल. मायक्रो पार्टिकल मीन्स छोट्या छोट्या कणापासून तर मोठ्यात मोठ्या प्लॅनेट पर्यंतचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे फिजिक्स आहे. आलं लक्षात? तर काही शास्त्रज्ञांनी अशी सुद्धा डेफिनेशन केलेली आहे. फिजिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ टू मेजर द मेजरमेंट ऑफ सायन्स. म्हणजे अशी डायरेक्टच व्याख्या करण्यात आली की विज्ञानाचं मोजमाप करण्याचं शास्त्र म्हणजे फिजिक्स. बरोबर आहे? चला, म्हणजे आपल्याला फिजिक्स बद्दल थोडीशी ओळख झाली आहे. फिजिक्स काय सांगितलं आपण? फिजिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फेनॉमेनॉन इन द नेचर अँड रेकॉर्डिंग. डिफरंट फेनॉमेनॉन आलं लक्षात? डिफरंट फेनॉमेनॉन मीन्स की ज्या काही घटना निसर्गामध्ये घडत असतात, उदाहरणार्थ पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, means earth is revolving around the sun. Similarly, moon is revolving around the earth. अशा काही घटना आहेत, या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे फिजिक्स आहे. ओके, आता आपल्या चॅप्टरकडे जाऊ. चॅप्टरचं नाव काय आपल्या? युनिट अँड मेजरमेंट. आत्ताच आपण सांगितली डेफिनेशन शेवटची. फिजिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच स्टडी द
ऑर द मेजरमेंट ऑफ सायन्स, म्हणजे विज्ञानाचं मोजमाप करण्याचं शास्त्र म्हणजे कोणतं आहे? फिजिक्स आहे. म्हणून आपण या चॅप्टरकडे जात आहोत, युनिट अँड मेजरमेंट. फर्स्ट टॉपिककडे आपण जाणार आहोत, तो आहे नीड ऑफ मेजरमेंट. फर्स्ट टॉपिक आहे आपला नीड ऑफ मेजरमेंट. नीड म्हणजे काय? गरज. तर मोजमाप करण्याची खरोखरच आपल्याला गरज पडलेली आहे का? आहे की नाही गरज? तर बघा, जर मोजमापच नसतं तर काय झालं असतं? एखाद्या ठिकाणी आपण जर व्यवहार करत असेल आणि तिथे जर मोजमापच नसेल तर ते शक्य आहे का? नाही, इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे काय की आपल्याला जर मोजमाप केलं तर काय होईल बघा. when we are talking about something and it does not express in any numerical number, when we are talking about something and it does not express in any numerical number, then we are not satisfied. But other hand, when we are talking about something and it is expressed in any numerical number, then we are satisfied. बघा काय म्हणत आहोत मी? when we are talking about something म्हणजे एखाद्या व्यवहाराबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल आपण जर बोलत असाल and it is does not express in any numerical number or any without measurement, then we are not satisfied. But on the other hand, when we are talking about something and it is expressed in any numerical number, then we are satisfied. Okay. For example, आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो. फॉर एक्झाम्पल आपण साखर आणण्यासाठी गेलो दुकानामध्ये आणि त्याला विचारले की मला साखर पाहिजे. तर त्यांनी आपल्याला जर सांगितलं किती पाहिजे, बरोबर आहे, तर आपण सॅटिस्फाईड राहू. असं होईल का की मला साखर पाहिजे, मला एवढी साखर म्हणजे मला साखर पाहिजे, तर तो आपल्याला किती देणार साखर? बरोबर आहे की नाही? when both are satisfied, when if the measurement is there, okay, so that we have necessary for the satisfaction. But when we are talking about something and it is expressed in any numerical number, then we are satisfied. But when we are talking about something and it does not express in the numerical number, then we are not satisfied. For our satisfaction, we have necessary of measurement. Okay, बघा समजलं नीड ऑफ मेजरमेंट कशाला म्हणायचं? का गरज पडली आपल्याला मोजमाप करण्याची? कारण आपल्या सॅटिस्फॅक्शन साठी. जर आपण सॅटिस्फॅक्शन जर नाही झालं तर व्यवहार आपला होणार नाही पुढचा. बरोबर आहे. बघा आता मेजरमेंट आलं. मेजरमेंट आल्यानंतर आपल्याला कशाची गरज पडणार आहे? बघा मेजरमेंट आपण कशाचं करणार आहोत? मेजरमेंट करणार आपण कुठल्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं. कशाचं मेजर करणार आपण? फिजिकल क्वांटिटी. कशाचं? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी मीन्स भौतिक राशी. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? भौतिक राशी. आता भौतिक राशी म्हणजे कोणत्या राशी? एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल एनी क्वांटिटी. एनी क्वांटिटी म्हणजे काय? कुठल्याही राशी जर मोजमाप करत असतील तर अशा राशींना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल कोणता आहे? लेंथ आहे. आपण लेंथ मेजर करू शकतो. ओके. मास आहे, वी कॅन मेजर द मास. सिमिलरली वी कॅन मेजर द टाइम ऑल्सो. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, velocity, acceleration, okay, acceleration and so on. खूप साऱ्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या आपण त्या मोजू शकतो. समजलं? फिजिकल क्वांटिटी मीन्स एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. काय मेजर करू शकतो आपण? लेंथ, मास, टाइम, वेलॉसिटी, एक्सेलरेशन, etc. एखाद्या फिजिकल क्वांटिटी बद्दल आपल्याला जर मेजरमेंटच करायचं असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय माहित पाहिजे?
त्या फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी लागणारं एकक काय माहित पाहिजे आपल्याला? त्याचं एकक म्हणजे युनिट्स, बरोबर आहे. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला जर मेजरमेंट करायचं असेल तर आपल्याला कशाची गरज आहे? युनिटची गरज आहे. आणि युनिट म्हणजे काय? एककाला आपण डिफाईन करू शकतो. बघा, फिजिक्समध्ये कुठलीही एखादी कन्सेप्ट आपण जेव्हा शिकायला जाऊ तेव्हा ती शिकत असताना पहिले त्या कन्सेप्टचं डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या आपल्याला पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण डायरेक्ट आपण कुठलीही गोष्ट वापरू शकत नाही, कारण एखादी गोष्ट जर समजलीच नाही तर ती आपल्याला एक्सप्लेन करता येईल, समजलीच नाही तर ती सांगता येईल का कोणाला, किंवा आपल्याला समजणार नाही. देअरफॉर डेफिनेशन ऑफ युनिट. नाउ it is the reference or the standard reference used for the measurement of physical quantity. It is the reference or the standard reference used for the measurement of physical quantity is called as unit. बघा, एखाद्या कुठल्याही भौतिक राशीला स्टँडर्ड आपल्याला जर दाखवायचं असेल, तिचा जर रेफरन्स किंवा संदर्भ जर द्यायचा असेल तर अशा फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतात? अशा फिजिकल क्वांटिटीचा जो रेफरन्स देतो आपण तर त्याला म्हणतात एकक किंवा युनिट. एक्झाम्पल, किलोग्राम. काय आहे? किलोग्राम. त्याच्यानंतर सेकंद, त्याच्यानंतर मीटर. ओके, अँड सो ऑन. म्हणजे जेवढ्या फिजिकल क्वांटिटी असतील तेवढ्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय करू? युनिट देऊ. आणि मेजरमेंट झाल्यानंतर युनिट काय राहील? त्याच्यासोबत राहील. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणू आता, बघा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा आपण टाइम मेजर केलेला आहे, बरोबर आहे. टाइम फिजिकल क्वांटिटी आपण काय सांगू? 5. आणि सोबत काय देऊ? त्याच्या मीटर. काय देणार आपण त्याच्यासोबत? 5 मीटर. जर लेंथ असेल तर काय देऊ आपण? 5 मीटर. आणि जर टाइम मेजर केला तर 5 सेकंद. जर आपण मास मेजर केलं तर 10 किलोग्राम म्हणजे केजी. हे जे आपण मीटर, सेकंद, किलोग्राम हे सर्व काय आहेत? युनिट्स आहेत. हे काय आहेत? सर्व युनिट्स आहेत. आणि हे युनिट्स आपल्याला काय काय दर्शवतात? इट इज द स्टँडर्ड रेफरन्स फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. अँड द युनिट्स आर, कोणते युनिट्स आहेत? किलोग्राम, मीटर, सेकंद. त्याच्यानंतर टेम्परेचरसाठी केल्व्हिन वापरतात, इलेक्ट्रिक करंटसाठी एम्पियर वापरतात, बरोबर आहे. फोर्स मेजर करायचा असेल तर न्यूटन वापरतात. हे सगळे काय आहेत? हे फिजिक्स किंवा आपल्याला याच्यामधलं युनिट्स आहेत. बघा, काय बघितलं आपण? नीड बघितली, फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर एक्झाम्पल बघितलं. आता आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी सिस्टीम ऑफ युनिट, आपल्याला युनिटची गरज आहे. आणि पूर्वीच्या काळी 19व्या शतकामध्ये सिस्टीम ऑफ युनिट यूज करत होते. आणि सिस्टीम ऑफ युनिट यूज करत असताना सिस्टीम ऑफ युनिट्स it is the group of all the units. System of unit means it is the group of all the units. याच्यामध्ये सगळे काही जे गुड युनिट्स आहेत त्या गुड युनिटमध्ये आपल्याला त्या सगळ्यांचा ग्रुप जर केला तर त्या ग्रुपला काय म्हणतात? सिस्टीम ऑफ युनिट्स. आता सिस्टीम ऑफ ग्रुप ऑफ युनिट्स. आता बघा, आता सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये आपण काही महत्त्वाची त्याच्यातली आपल्याला रिक्वायरमेंट आहे. आणि रिक्वायरमेंट फॉर द